हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि माझ्या गोड ताईंना आज आहे वटसावित्री पौर्णिमा आणि माझ्या सर्व गोड ताईंना वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग आता ना सकाळच्या 5:30 वाजलेले आहेत आणि माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. सकाळचे सगळं झाडून भांडी वगैरे झालं ना आणि अंघोळ वगैरे झाली छानशी. आणि तुम्ही पाहू शकताय अजून थोडासा अंधार आहे, 5:30 वाजताच. आणि लवकर उठल्यामुळे बघा इकडे ना मी डाळ टाकलेली आहे शिजायला, कुकरला घातलेली आहे. पटकन डाळ शिजते आणि हा सण खरंच खूप छान असतो बरं का. आणि आपण आतुरतेने 2 दिवसापासून या वटपौर्णिमेची आपण वाट पाहत होतो आणि ज्या गोष्टीची तयारी करत होता ना तो सण म्हणजे आजचा आपला वटपौर्णिमा. आणि हा सण ना स्त्रियांना खरंच खूप आवडत असतो. आणि माझी इकडे बघा पूजाही झालेली आहे. उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि छानसा असं सकाळ सकाळी बाहेर अंधार असल्यामुळे असं दिवा लावणं खरंच खूप छान वाटतं. आणि मी साधी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे, कारण रात्रभर भरपूर पाऊस चालू होता आणि सकाळी पण बारीक थेंब असा पाऊसच होता. आणि तुम्ही पाहू शकताय बघा रात्री असा भरपूर पाऊस झालेला आहे. आणि हा सण म्हणजे वटपौर्णिमा आणि हा सण स्त्रियांना खूप आवडतो. आणि आजच्या दिवसाला वटपौर्णिमा चालू झालेला आहे आणि कशी बशी आज ते आपण पूजा करून घेऊया आणि ते व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्याशी मी. आय होप की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल तुम्ही. माझा व्हिडिओमधून मी तुम्हाला प्रयत्न करत असते की डेली रुटीन तर मी तुम्हाला दाखवतच असते आणि समाजाला काय संदेश दिला पाहिजे आणि काय माझ्या विचाराने तुम्हाला पोचतील मीही तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि चला मी बघा सकाळी आपल्या बागेतला ताजा फ्रेश असा कढीपत्ता तोडून घेतलेला आहे, कारण कटाची आमटीला किंवा इळवण्याची आमटी बनवण्यासाठी. आणि इकडे बघा छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे हरभऱ्याची. मग आता त्याला चटका देऊन घेऊया. गूळ वगैरे टाकून घेतलं. मग आम्ही पुरणपोळी बनवताना ना या थोडासा लालसर कलरचाच आम्ही गूळ वापरतो, एकदम असा पांढऱ्या कलरचा गूळ वापरत नाही, कारण जेणेकरून छानशा अशा लाल पोळ्या बनतात. आणि तुम्ही पाहू शकताय मी पातेल्यामध्ये छानसा असा चटका द्यायला घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये ना एक आपण लवंग टाकू शकतो आणि खूप छान त्याची टेस्ट उतरते बरं का ह्याच्यामध्ये. आणि साईडला मी कुकरला भात पण लावून घेतलेला आहे आणि कणिक पण मळून ठेवली छानशा. आता कणिक भिजेपर्यंत म्हटलं आता चला कुकरही लावून घेऊयात आणि डाळीला चटकाही द्यायचा होतो. आणि छानपैकी ना आता डाळीला इकडे चटका होईपर्यंत मी भाजी आमटीचीही तयारी करून घेते. आणि मी तुमच्याशी डेली रुटीन पण शेअर करत असते. आणि छानसं बघा इकडं ना आपली डाळ छान अशी घट्ट झालेली आहे, म्हणजे आता हे पुरण वाटायला घेऊया. आणि मी प्रयत्न करत असते बरं का दररोज हा व्हिडिओ सोडण्याचा, पण आज माझा वटपौर्णिमेचा व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे काही कारणामुळे. आणि चला मी तुम्हाला ना एक डेली रुटीन पण तुमच्याशी मी शेअर करत असते आणि समाजाला काय संदेश दिला पाहिजे आणि माझ्या विचाराने तुम्हाला पोचतील म्हणून मी आज काहीतरी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वटपौर्णिमा जवळ आली ना आपण दोरा वगैरे सर्व साहित्य असं म्हणजे तयारी करून ठेवत असतो. आणि मी तुमच्याशी ना मी आज आमटीची व्हिडिओ म्हणजे रेसिपी वगैरे शेअर करणार नाही. थोडंसं आज वटपौर्णिमा असल्यामुळे मी वडाचीच थोडंसं मी विश्लेषण करून सांगणार आहे. चला तर मग आज खरंच खूप आनंद होतो बरं का. आज मलाही प्रत्येक स्त्रियांचा हा सण असतो बरं का. पंचमी म्हणा, परत हरतालिका, परत वटपौर्णिमा, सर्व ना सण सगळ्या स्त्रियांचे सण असतात आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. आपण या सणासाठी सर्व साहित्य 2 दिवसापासून आपण तयारी करत असतो. साडी म्हणा, जे काही वडाला पूजायचं वगैरे असताना सगळी पूजेची तयारी आपण करत असतो. दोरा, आंबे, खण वगैरे सगळं असं आपण तयारी करून ठेवत असतो. आणि ही आपली संस्कृती आहे बरं का आणि ती जपली पाहिजे. तिथे मी पूजाही करणार आहे आणि आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो आणि हे तरी सर्वांना माहितीच आहे. आणि इकडे बघा आई छानपैकी असे ना पुरण वाटायला घेतलेलं आहे आणि मी इकडे कटाची आमटी पण बनवून झाली. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे म्हणजे कटाच्या आमटीचा मी व्हिडिओ वगैरे म्हणजे कसं बनवलं ते तुमच्या शेअर करणार नाही. आज फक्त वटपौर्णिमेची मी तुम्हाला माहिती आणि ते विश्लेषण वगैरे देणार आहे. छानपैकी इकडे मी पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असं सण वगैरे असल्यानंतर. मी आज लवकरच 4:30 वाजता सुटलेली आहे, पहाटे 4:30 वाजता. मग झाडून वगैरे झाली आणि आंघोळ वगैरे व्हायला ना 5:30 वाजले मला. आणि
हा सण ना खरंच सांस्कृतिक सण आहे आणि तो आपण जपला पाहिजे आणि आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हा सण साजरा करत असतो. आणि ही धार्मिक भावना ही इतकी आहे ना, खरंच मनात भावणारी नवऱ्यासाठी हा उपवास असतो आणि ती का नको करायला, ही केलीच पाहिजे बरं का हा सण. आणि हा सण आपण सर्व स्त्रियांना आपण एकत्र मिळून जमून करत असतो. पण ऐनवेळी कधीच स्त्रिया आपण एकमेकाबरोबर कधीच भेटत नसतो. असं काहीतरी सण असल्याना नक्की भेटतो, बरोबर ना. एकत्र जमल्यावर खरंच खूप छान वाटतं आणि त्यांच्याशी गप्पा मारलेली खरंच खूप आनंद वाटतो. आणि मी आज ना तुमच्याशी माझे विचार किंवा संकल्प असा मी शेअर करणार आहे. आणि आज ना मी पुरणपोळी कशी बनवलेली आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी शेअर करावं म्हटलं आणि इच्छा पूर्ण करायला पाहिजे आणि समाजाला आपल्याकडून काय मिळतं आणि याच्यातून खूप म्हणजे भेटतं, आनंदही भेटतं. आणि हे वड आहे, वडाची पूजा आपण नक्कीच केलं पाहिजे. आणि मी छानशी इकडे बघा पोळ्याही बनवून घेतला आणि चला आता वडाच्या पूजाची तयारी करून घेतलेली आहे. आणि आई अजून एक ताट घेतलेलं आहे, म्हणजे पिशवीमध्ये न्यायला थोडंसं अडचण होते म्हणून आईने बघा अजून थोडंसं ताटातलं काढून ह्या ताटामध्ये त्या ताटामध्ये भरता येत. आणि मी आता इकडे रेडी वगैरे झाले आणि छानसं साधं सिंपल मी असं रेडी झालेलं आहे, कारण मला थोडंसं ट्रेनिंगला जायचं आहे म्हणून मी लवकरच पूजा आटपलेली आहे. पण म्हणून त्याच्यासाठी हा व्हिडिओ माझा लेट होते बरं का, सर्व ताईनं समजून घ्या. आणि ही वडाची पूजा ना खरंच खूप छान आणि खरंच पूजा केली पाहिजे बरं का. आणि हे वड आहे आणि वडाचं झाड आहे, कितीतरी ह्या वडाच्या झाडापासून ना आपल्याला ऑक्सिजन भेटत असतं. तर आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि झाडं लावणं, आपण सर्वजण स्त्रिया एक एक झाड लावला ना आपल्या निसर्ग वातावरणात खरंच खूप सारा बदल दिसतो आणि त्याचा आपल्याला फायदाही होतो आणि आपल्या समाजासाठीही देखील होतो. आपल्या सणासोबत हा संकल्प आपण पुढे आणि पुढच्या पिढीलाही शिकवणार आहोत की आपण पहिले स्वतः करून नंतर एकजुटीने केले पाहिजे. आपण सर्वजण झाडे लावले पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा हा तरी मंत्र तुम्हाला माहितीच आहे. आणि वडाची पौर्णिमेला ना वटपौर्णिमाची वडाची पूजा का करतात तुम्हाला तर माहीतच असेल. वादविवाद यमाला हरवून पती सत्यवानाचे ना प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले. आणि त्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला वटवृक्षाला मान देऊन सावित्रीला मान देऊन व सावित्री मातेला स्थान देऊन वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरुवात झाली तेव्हापासून. आणि हा दिवस ना वटपौर्णिमा म्हणून असं समजला जातो. आणि आपल्या पतीचे दीर्घायुष्य व 7 जन्म तोच पती मिळावा म्हणून हे व्रत केलं जातं. आणि या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून कुटुंब व पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे म्हणून अशी प्रार्थना करत असतात. आणि त्यांनी ना अन्नधान्य मुले बाळे भरभराटीचे घरामध्ये होऊ दे मनोकामना त्यांनी पूर्णपणे हा वडा झाडाखाली मागितलेला असतो. आणि नवऱ्यासाठी तरी दीर्घायुष्य मागितलेला असतो. आणि आम्ही नंतर ना फोटो वगैरे काढलो आणि म्हणजे वडाची पूजाही करून घेतलो. तुम्हाला जर माझा आजचा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात